क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, बौद्ध समाजाने त्यांची लायकी काय असते ती दाखवूनच दिली. 2 ते 2.5 हजार नगरसेवकापैकी आपले फक्त नगरसेवक किती निवडून येतात? 30 ते 35. 30 ते 35 तुम्ही मला कसं म्हणतो तर 23 वंचित बहुजन आघाडीचे आणि बाकी इतर पक्षातले आपले बौद्ध समाजातले नगरसेवक निवडून येतात. फक्त 30 ते 35 नगरसेवक निवडून येतात. सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आशिया खंडातली सगळ्यात मोठी जयंती साजरी केली जाते, तिथे एकसुद्धा नगरसेवक मिळत नाही. मित्रांनो, एवढी लोकसंख्या असून देखील एकसुद्धा नगरसेवक मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये किती शोकांतिका म्हणायची आपली. कुठे जातो हा समाज? 6 डिसेंबरला 14 एप्रिलला एकत्र येणारा हा समाज निवडणुकीच्या वेळी नेमका कोणत्या बिळात जाऊन लागतो हे कोणाच कळत नाही. का रे? का तुमच्या बापाचं संविधान तुम्ही संपवू पाहता? तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या बापाचं संविधान संपवू पाहताय. आता तुम्ही म्हणाल की आम्ही किती मतदान केलं तरी निवडून येत नाही. मग जे निवडून येत नाही त्या कशामुळे निवडून येत नाही? मशनी विरोधात किंवा कशा अजून काय कारण असेल त्याच्या विरोधात आंदोलन करा ना. तुमच्या बापाने हक्क अधिकार दिले तुम्हाला संविधानामध्ये आंदोलन करण्यासाठी, मोर्चे करण्यासाठी, तुमच्या अन्यायाविरोधात आवाज उचलण्यासाठी. तुम्ही का आवाज उचलत नाही? फक्त जयंतीच्या वेळी बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नसता. डोक्यातही घेऊन नाचत असाल, मी म्हणत नाही की नाही घेत, डोक्यातही घेत असाल, डोक्यावर घेता, परत 6 डिसेंबरला येऊन चैत्यभूमीला रडता. काय रे फायदा त्याचा? काहीच फायदा नाही त्याचा. तुमची जमात तुम्ही सत्तेमध्ये नेऊ शकत नाही तर तुमचा रडून आणि डोक्यावर घेऊन आणि डोक्यात घेऊन नाचण्याचा उपयोगच नाही. जगामध्ये नाव करण्याचा उपयोगच नाही तुमचा. साधं तुम्ही एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही. तुमच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये किती मोठा जिल्हा असेल तो, कितीतरी लोकसंख्या असेल, आणि मला तर वाटतं 100% बौद्ध समाज हा 30 ते 35% तरी असेलच. 30 ते 35% बौद्ध समाज सोलापूर जिल्ह्यामध्ये. 30 ते 35% हा खूपच कमी झाला. जास्त असेल, कारण जगातली सगळ्यात मोठी जयंती ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. एक नगरसेवक नाही, आमदाराचं जाऊ द्या, त्याला खूप मोठी ताकद लागते. नगरसेवक 30 ते 40 हजाराच्या संख्येमध्ये निवडून येणारा नगरसेवक तुम्ही आणू शकत नाही. आणि त्या राज्यामध्ये संख्या असेल 2 ते 3 कोटी जनता असेल. बौद्ध समाज, आंबेडकरी विचाराला मानणारे हे 3 ते 4 कोटी लोक असतीलच. हे जास्त झाले 3-4 कोटी, पण असतीलच माझ्या अंदाजाने. साधा एक सुद्धा नगरसेवक नाही. हे झालं सोलापूर जिल्ह्यातलं. आणि बाकीच्याही जिल्ह्यातलं आपण पाहिलं तर हीच शोकांतिका आहे. काही ठिकाणी 1 नगरसेवक, काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 5 असे नगरसेवक आपण निवडून आणले. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाली म्हणून 4 नगरसेवक निवडून आले. मी कुठल्याही राजकीय पक्षासंगती नाही आहे. मी फक्त बौद्ध समाजाला सांगू इच्छितो, तुम्ही एक देखील नगरसेवक निवडून आणू शकत नाही. ही तुमची लायकी आहे. तुमच्या जिंदगीवर तुम्ही बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नसताना, पण बाबासाहेबांना तुम्ही कशा पायी विकता? दारूच्या घोटासाठी, मटणाच्या बोटासाठी, कागदी नोटासाठी. भीमा तुला विकलं बा पोरांनी तुझ्या, दारूच्या एका घोटासाठी. काय रे, काही लायकी करून ठेवली बाबासाहेबांची. जो महामानव तुमच्यासाठी झटला, तुमच्यासाठी 4 पोरं मातीत घातली. पोरं तर पोरं, परत बायकोसुद्धा मातीत घातली. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आणि आपण काय करतो? मनुवाद्यांना येऊन सत्तेमध्ये बसवतो. जो आपल्या कधीच ऐकत नाही, आपल्या न्याय हक्कासाठी तो कधीच लढत नाही, आपण तशा लोकांना सत्तेमध्ये बसवतो. हीच का आपली लायकी? मग त्यांना सत्तेमध्ये बसवतात, मग तेच लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करतात. मग परत इवळतात की यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला. का नाही करणार तो अन्याय अत्याचार? तुम्ही त्याचे पैसे घेऊन, दारू घेऊन, मटणं घेऊन त्यांना मतदान करणार. मग तो तुमचा अन्याय अत्याचार का करणार नाही? तो काय तुमची पूजा करणार का? मी किती वेळा सांगितलं, मीच नाही तर प्रत्येकजण सांगतं, वोट अशाच लोकांना करा, मतदान अशाच लोकांना करा जो तुमच्यातला असेल, तुमच्यातला गरीबातला, तुमच्या समाजातली आलेला सुशिक्षित व्यक्ती असेल त्याला मतदान करा. आणि आपण मतदान कोणाला करतो? तडीपार जो जेलमध्ये असताना सुटला, जामिनीवर सुटला निवडणुकीसाठी, त्याला मतदान करतो. परत ज्याच्याकडे शिक्षण नाही त्याला मतदान करतो. परत ज्याच्याकडं वय नाही जगण्यासाठी त्या म्हातार कुत्र्या लोकांना आपण मतदान करतो आणि सत्तेमध्ये बसवतो. नंतर काय होतं? जैसे को तैसा. काहीच बघायला भेटत नाही आपल्याला.
ही आपण देशाची, समाजाची, महाराष्ट्राची, राज्याची, जिल्ह्याची ही अवस्था केली. मुंबईसारखा एवढा मोठा जिल्हा आहे जो देशाला पोचतो, तिथे एकसुद्धा नगरसेवक नाही रे, एकसुद्धा नगरसेवक नाही. सिद्धार्थ कॉलनी जे स्वतःला भाईगिरी म्हणून समजतात, तिथेही एकसुद्धा नगरसेवक नाही. चेंबूर जिथे बाबासाहेबांची बौद्ध समाजाची एवढी संख्या आहे, तिथेही एकसुद्धा नगरसेवक नाही. किती हे शोकांतिका, किती. बरेच असे जिल्हे आहेत, औरंगाबादसारख्या, छत्रपती संभाजीनगर त्याचं आता नाव आहे, तिथे एवढी बौद्धांची संख्या असून किती 4 नगरसेवक आलेत. तेही का आलेत? वंचित बहुजन आघाडी तिथे लढली म्हणून आले. जर वंचित बहुजन आघाडी लढली नसती तर एकही नसतं तिथे. नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये तिथे हे बौद्ध समाज किती लाखोच्या संख्येने, तिथेही एक देखील नगरसेवक नाही. अकोल्यामध्ये आहे वाटते, जो बाळासाहेबांचा किल्ला मानला जातो, तिथं 1 का 2 नगरसेवक आहेत. काय हे शोकांतिका, काय नगरसेवक, साधी नगरसेवक नाही आणू शकत. आमदार तर खूप लांबची गोष्ट आहे हो. साधा नगरसेवक त्याला 30 ते 40 हजार मतदान लागतो, तेही लोकसंख्येनुसार. जर लोकसंख्या जास्त असेल तर 30 ते 40 लागतात, आणि जर लोकसंख्या कमी असेल तर 4-5 हजारामध्ये नगरसेवक निवडून येतो. मुंबईलाच 30 ते 40 हजार मतदान लागतं नगरसेवक निवडून आणण्यासाठी. ते सोलापूर, कोल्हापूर हे तर कमी संख्येचे जिल्हे आहेत, तिथे तर काय 10 किंवा 15 हजारामध्येच नगरसेवक निवडून येत असेल, तीही जास्त झाली माझ्या अंदाजाने. खूप म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे. आपणच आपल्या बापाला मारत चाललो आहोत, आपल्या बापाचं संविधान संपवत चाललो आहोत. दुसरं कोणीही दोषी नाही, याला आपणच दोषी आहोत. तुम्ही म्हणताय EVM चुकीची आहे, हे चुकीचे, मग त्याच्या विरोधात आंदोलन कोण करणार? आंदोलन करा ना, रस्त्यावर उतरा ना. तुम्हाला हक्क अधिकार दिलेत ना बाबासाहेबांनी संविधानात, आवाज का उचलत नाही त्याच्या विरोधात? आवाज उचला. जर तुम्हाला चुकीचं वाटतंय तर, चुकीचं वाटतंय म्हणून शांतच बसायचं का? त्याच्या विरोधात अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उचलू शकत नाही का तुम्ही? तुम्हाला वाटतंय की मतचोरी होतात, हे होतात, मग त्याच्या विरोधात आवाज उचला ना. कोण उचलणार आवाज? कोणीच उचलत नाही आवाज. आपण फक्त जयंतीला रस्त्यावर उतरतो, मोठमोठ्या जयंत्या करतो, मोठमोठ्या मिरवणुका काढतो. जगातील आशिया खंडातील 1 नंबरची जयंती आपण साजरी करतो. परत 6 डिसेंबरला लाखोच्या कोटीच्या संख्येने चैत्यभूमीवर आपण गोळा होतो, शिवाजी पार्कमध्ये गोळा होतो. झालं तेवढंच. बाबासाहेबांवरचं प्रेम एवढंच आहे. मतदानाच्या वेळी आम्हाला नाही आठवत बाबासाहेब, आम्हाला फक्त पैसा, दारू, मटण, बस. 5 वर्ष भविष्य विकायचं मुलांचं, येणाऱ्या पिढीचं, आणि बोंबलत राहायचं 5 वर्ष. अवघड आहे आपल्या देशाचं, राज्याचं, जिल्ह्याचं, आणि आपलं देखील. सुधरा रे, वेळ निघून चालली आहे. एकदा जर वेळ निघून गेली ना, जे पहिल्यासारखे दिवस होते ना, त्याच्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप म्हणजे खूप भयानक दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे फक्त मी बौद्ध समाजाला सांगू इच्छितो. बाकीच्या समाजानं मला काही देणे घेणे नाही, कारण बाकीचा समाज ज्यातले आहेतच, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पण बौद्ध समाजाचे आमदार, खासदार तर अजिबात नाही आहेत. पण ते इतर पक्षातले, तेही तुमचे आवाज उचलतात का नाही? तुम्ही पाहतच असाल पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये कोण उचलतं आवाज? तुमचे कोणीच उचलत नाही. 100% 1% उचलला तर उचलला आवाज, नाहीतर तोही उचलत नाही. असो, बघा, वेळ आहे. जागृत व्हायचं असेल तर व्हा, नाहीतर ते दिवस येणारच आहेत तुमच्या वाटेला. तुमचे भोगणारच आहेत तुम्ही ते दिवस, आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला काय उत्तर द्यायचं ते तुम्ही देणारच आहात. असो, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. जागृत होत असाल तर, नसेल तर नकाही करू, तुमची इच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान. ज्यांची चौकात बसायची लायकी नव्हती ते आज मोठमोठ्या पदावर गेले. यांच्या 7 पिढ्या सुधारवल्या माझ्या बाभिमानं, तरी साले बैमान झाला.